स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर या दोन्ही शब्दाचे मिलन होऊन आई हा शब्द बनलेला आहे. साक्षात ईश्वराची आत्मा या आई शब्दातच आहे. म्हणूनच ईश्वरापेक्षा श्रेष्ठ म्हणजे आई. आई आपल्या चांगल्या कर्मातून आपल्याला आई मिळत असते. आपल्यासाठी झटणारी, सर्वस्व अर्पण करणारी, आपल्यासाठी काही करायला तत्पर राहणारी अशी ही आई आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. ती सतत निस्वार्थ प्रेम करीत असते. अशाच एका आईची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. राम नावाचा एक मुलगा होता. एकदा त्याच्या पत्नीने त्याच्याकडे हट्ट केला, अहो मला तुमच्या आईचं हृदय हवं. राम हे एकताच विचारात पडला की हे कसं शक्य आहे. त्याला आपल्या पत्नीचं मन पण ठेवायचं होतं आणि आपल्या आईला सुद्धा दुखवायचं नव्हतं. परंतु या सगळ्या विचारात त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सतत वाहत होत्या. त्याच्या आईला कळलं की राम कसल्या तरी विचारात पडलेला आहे. त्याच्या आईने त्याला विचारलं, राम काय झालं, मला सांग ना. तेव्हा तो आईला म्हणाला, आई मला तुझं हृदय हवं ग. क्षणाचाही विचार न करता आईने आपलं हृदय रामला दिला आणि तिचा देह खाली पडला. रामने आईचं हृदय हातात उचललं आणि तो घरी यायला निघाला. वाटेत दगड होता. दगडाला ठेच लागून तो अडखडला आणि खाली पडला. खाली पडताच त्याच्या हातून हृदय पडलं आणि आईचा प्राण गेलेला असला तरी त्या हृदयातून आवाज आला, राम तुला लागलं तर नाही ना. अशी ही आई. म्हणूनच म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.